हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे ना मी मंगळवारच्या दिवशी फुलं वगैरे मस्त तोडले होते आणि मला या घटाचं पाणी चेंज करायचं होतं. तर मम्मीने बसवलं होतं हा घट. तर मम्मी तिकडे पुण्याला आहे, तर मम्मी म्हटली त्याचं पाणी आज बदल. तर मग मी त्याचं पाणी बदलत होते आणि पहिले देवाचं म्हणजे दर्शन घेतलं घटाचं आणि मग त्याचं पाणी बदलून वगैरे म्हणजे धुवून वगैरे आणला, पाणी बदलवलं, हळदी कुंकू ते लावलं आणि त्याच्यामध्ये ना पैसे पण टाकले, मी फुलं पण त्याच्यामध्ये टाकली पाण्यामध्ये. तर हे सगळं करून मस्त त्याच्यावरती पानं ठेवले आंब्याचे. आणि कसं आहे, नवरात्रीमध्ये जो घट बसवतो ना 9 दिवस तो हलवायचा नसतो, पण जो आपण हा घरामध्ये बसवतो ना तर त्याचं पाणी चेंज करावं लागतं आठवड्याला किंवा मग पौर्णिमेला असं चेंज करत असतात. तर ते पाणी मम्मी चेंज करायची आणि असा घट घरात बसवलेला चांगला असतो म्हणतात, कारण की जे काही संकट वगैरे यायचं असेल तर ते पहिले आपल्यावर नाही येतात, पहिले त्या नारळावर येतात असं म्हणतात. तर त्याच्यामुळं ते घट बसवलेला चांगला असतो. खूप जण बसवतात घरामध्ये घट म्हणजे देवघरामध्ये. तर त्याच्यामुळं हे आम्ही तिथे मम्मीने घट बसवला आणि इथे ना देवपूजा सगळ्या देवांना मग मी फुलं वगैरे ठेवले. बाकीची देवपूजा झालेलीच होती, पण मी पाणी बदलायचं होतं तर त्या दिवशी सकाळी विसरले होते पाणी बदलायचं. तर मग संध्याकाळी पाणी वगैरे बदलून घेतलं, दिवा वगैरे लावला आणि या पद्धतीने साधी सोपी देवपूजा केली. तर तुम्ही पण घट बसवता का नक्की कमेंटमध्ये सांगा मला. म्हणजे मला काही इतकी आयडिया नाही त्याची, पण मम्मीने बसवला होता तो. आणि पहिले पण आपण म्हणजे नवरात्रीत आम्ही पण बसवायचो तिकडे संगमनेरमध्ये, पण तो कसा हलवायचा वगैरे नसतो, तर याचं पाणी वगैरे चेंज करायचं. मग थोडंसं मी विचारून घेतलं मम्मीला, मम्मी म्हणते असं असं करायचं. तर मग मी त्या पद्धतीने थोडं केलं. मला जास्त काही त्याबद्दलची आयडिया नाही, कारण मी कधी केलेलंच नव्हतं, हे बसवलेलंच नव्हतं असा घट वगैरे. आणि मग इथे दिवा वगैरे लावून घेतला, कापूर वगैरे जाळला आणि हे धूप जाळत होते मी. आणि तन्वीरा एवढी नाटकं करत होती, कारण की मी थोडी वेळ पूजेला गेलं माझं, तर तिचं असे कंटिन्यू तिच्यासोबतच खेळावं लागतं एक जणांनी तरी. आणि हे बघा इथं तिचे नाटकं चालू होते, मम्मा मम्मा मम्मा. तर थोडासुद्धा असं ती ना म्हणजे तिला असं वाटतं कारण कंटिन्यू माझ्यासोबत कोणतरी खेळायलाच पाहिजे. आणि त्या घटाचं बदलवलेलं पाणी ना मी तुळशीला टाकलेलं होतं इथे आणि तुळशीचा पण दिवा लावून घेत होते. तर विराला म्हटलं जा तुपाची बरणी घेऊन ये. तर विरानं तुपाची बरणी आणली आणि म्हणत होती मम्मा मी हे खोलू का. तर मग म्हणलं हा खोल. तर थोडंसं खोलून दे म्हणे, नंतर मग मला खोलायचं आहे, थोडंसं झाकण ढिल्लं वगैरे करून द्या असं. तर मग मी तिला झाकण थोडंसं ढिल्लं करून दिलं. मग तिने बरणी खोलली आणि तूप पण मलाच ओतायचं आहे दिव्यामध्ये. तर मग तिला म्हटलं ओत. मग ती तूप पण ती चोतत होती आणि तिला ना म्हणजे तिला माझ्यापेक्षा देवाची तर इतकी आवड आहे. रोज म्हणते मम्मा मी देवबाप्पा करू का. तर देवाची तिथं जोडती, हात वगैरे जोडती आणि म्हणते देवबाप्पा सुखी ठेवा आम्हाला. आणि त्याच्यानंतर ना हळदी कुंकू लावते स्वतःला. इतकी आवड आहे तिला देवपूजाचं. आणि माझे मिस्टर बघा, तर ते धूप का ते वेगळं काहीतरी नाही का हिरव्या कलरचं असतं, मला नाव विसरले त्याचं, ते काहीतरी होतं. तर मी तिथे जाळत होते ना, तर माझे मिस्टर म्हणतात नाही असं नाही जाळायचं. तर मग मी म्हटलं कसं जाळायचं. तर माझे मिस्टर म्हणले ते कोळशावर जाळायचं. तर कोळशी घेऊन आले बाहेरून आणि एवढा घरात धूर केला तर हे पाहून माझं डोकं सुटलं. तर म्हणलं ही काय पद्धत आहे, कधी देवपूजा एकदा करायची नाही आणि त्यातलं मी करायला लागले ना असे उद्योग करत होते. इतका दूर मग तुम्ही अगोदरच पाहिलं नाही का, बाहेर खिडकीतून दिसत नव्हतं, ते गॅसवर ठेवला आणि एवढं जास्त असं पेटलेलं होतं ते. आणि माझ्या मिस्टरांचं असंच आहे, आता हे मुद्दाम चालू होतं बरं का, इकडं बाहेर आणलं, मला म्हणते बघ घे आरती घे असे माझे. म्हणजे मी काही करत असलं ना म्हणजे स्वतः कधीच करणार नाही, कधी अगरबत्ती पण लवकर लावणार नाही देवाला, पण मी जर काही करायला लागले का मग ते येऊन करायचं असते माझ्या मिस्टरांचं. ये छोटे बाळ ठेवून काय ग बाबू तुझे हांदे माझ्या हातात काढले मी तुझी तेल होते परत पेटायची. हा ठीक आहे. माझं
माझ्या विरू एवढं हुशार आहे ना, कोणच नसेल बाई. तिला मी म्हणलं चट्टा बसतो तर लगेच म्हणते हा ठीक आहे मम्मा. आहे ना बाबू? कॅमेरा पुढे नाही आवडत पण आम्हाला बोलायला. लाज वाटते काय एका पोरीला. एवढा दूर गेला तर एवढं काळ केलं, डाका काळ केला असेल त्यांनी. दुसऱ्यांनी गेलं का ते करूनच पाहावं लागत ना. म्हणजे विशेष मी काही केलं का मग ते त्याच्यात ना हस्तक्षेप करावाच लागतं माझ्या मिस्टरांना. तसं ते कामच माझं ते कामच पुरं नाही होत. हस्तक्षेप का बाबू? आणि पप्पाला बोललो का? विरू लक्ष्मी मातेच्या स्वागताला फुलं टाकू राहिली. विरू तुला कोणी शिकवलं एवढं? ए बाई, या बाई इथून टाकली विराने. विरू तू लय टॅलेंटेड आहे बाबा. अजून टाक ना थोडी इकडं. टाक. देव बाप्पा आले आहे ना असं म्हणते विरा. मग तिने फुलं टाकली. जय जय बाप्पा आले का? तुला कोणी शिकवलं असं फुलं टाकायचे मग? ए विरू छोटा बाळ. हा कशाचा आवाज होतो काय माहित बाई. देव बाप्पाचाच ते कुठेतरी हे चालू आहे भजन का काहीतरी. चल कुठून आवाज येते आता? कुठं दाखवू तुला? हरिमुखे मना चालू आहे इकडे कुठं तरी. सगळं अंधार आहे. तुम्हाला येतो का व्हिडिओचा आवाज? काय ग? इकडूनच येतो ना पण अंधार आहे म्हणून दिसत नाही आपल्याला. बघ किती छान आवाज येतो ना, जसं आपल्या घरातच चालू आहे. घरात बघा एवढं फ्रेश वाटू राहिला पूजा केल्याच्या नंतर, फुलं आणल्याच्या नंतर. आता हे आवाज येतोय ना मस्त वाटतं एकदम. असं वाटतं इथं पूजा केली तर चालू आहे. काय फ्रेश वाटतंय घरामध्ये. विरू घरात ये तसं बाहेर नाही जायचं, घरात ये. तर विराने त्या पाकळ्या किचनवर पण आणून टाकल्या होत्या आणि ते मी किचन क्लीन करून घेत होते आता स्वयंपाक. आज मी ना आमच्या पप्पांसाठी भज्याची आमटी बनवते. म्हणजे ना प्लेन भजे काढायचे आणि त्याची आमटी एवढी भारी लागती. थोडंसं खोबरं थोडंसं लसूण घेतलंय. हे बघा असं वाटून घेतलं पाणी टाकून. त्याच्यात फक्त खोबरं आणि लसूण आहे. तर हा ना आपला खलासनी मसाला आहे जो आपण विकतोय आता सध्या. खूप जणांची ऑर्डर येते तर आपण ऑर्डरनुसार बनवतो आणि त्यासोबत हे बाकीचे मसाले टाकायचे. आपण खलासनी काळ्या भाज्यांसाठी वापरतो. लाल मिरची पावडर, तो कोथिंबीर मसाला, त्याच्यानंतर बाकीचे हे मसाले आपल्याला जे टाकायचे ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता मीठ वगैरे घेतलं आणि मसाले मी काढून घेतले होते. तर इथे भजे करायचे होते. तर सिंपल भजे, याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ असे भजे काढायचे. तिखट वगैरे काहीच नाही, कांदा वगैरे काहीच नाही, फक्त नॉर्मली प्लेन भजे आपण इथे काढणार होतो आता. तर याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि हे पण टाकून घेतलं हळद. तर आपल्याला कालवणाला ना कमीच मीठ टाकायचे कारण भज्यांमध्ये पण मीठ असतं. म्हणजे रशाच्या मापातच मीठ टाकायचं, नाही कमी पण नाही आणि जास्त पण नाही. आणि भज्यामध्ये पण मीठ असतं तर त्याच्यामध्ये त्या हिशोबाने मीठ आपण टाकायचं याला भजे करण्यासाठी. तर हे प्लेन भजे लहान मुलांना पण खूप आवडतात खायला आणि मला पण आवडतात. ते प्लेन भजे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात हळद मिठाचे भजे. आणि ते आता मी पीठ कालवून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि आपल्याला ज्या पद्धतीने भजे बनवायचे तर त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. इथे मी तेल तापवून घेतलं, त्यानंतर भजे हे केलं, त्याच्यामध्ये तळून घेतले आणि मी थोडंसं पातळच पीठ ठेवलेलं होतं ज्याने ना भजे कुरकुरीत होतात आणि खायला पण टेस्टी लागतात. आणि निब्बार पिठाचे ना भजे पण निब्बार होतात आणि मग ते कालवण्यासाठी चालतात पण नॉर्मली खाण्यासाठी ते निब्बार लागतात. तर या पद्धतीने भजे तळून घेतले. आणि जर तुम्हाला खलासनी मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. खलासनी मसाला अशा काळ्या कालवणांसाठी तो चांगला लागतो आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे मटणासाठी चालतो, सगळ्या काळ्या कालवणांसाठी चालतो. याने कालवणाला ना थोडीशी वेगळी टेस्ट येते, खायला पण खूप भारी लागतं. कोणत्याही प्रकारची आमटी असेल, म्हणजे मठाच्या डाळीची आमटी असेल, हरभऱ्याची आमटी असेल, याने ना खूप भारी लागते. वांग्याचं कालवण पण खूप भारी लागतं खलासनी मसाल्याने. नॉर्मली जे आपण धना पावडर वापरतो ना त्याने एवढं खास कालवण लागतच नाही. या खलासनी मसाल्याने ना खूप छान कालवण लागतं. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर आता भजे काढून झाले. तेलामध्ये जो मी खोबऱ्याचा आणि लसूणचा मसाला वाटला
वाटला होता तुम्हाला दाखवला होता तो मी त्याच्यामध्ये तळून घेतला, म्हणजे परतून घेतला मसाला. आणि तेल मी कमी करून घेतलं होतं भज्यांसाठी, तळण्यासाठी जादा टाकलं, त्याच्यानंतर थोडं कमी करून घेतलं आणि मग भाजीला जेवढं पाहिजे तेवढं ठेवलं. आता खोबरं मसाले टाकून मी मस्त परतून घेतलं तेलामध्ये. आणि आपल्याला जेवढा रस्सा करायचा असेल त्या मापात आपण पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून रस्सा बनवून घ्यायचा. या खलासनी मसाल्याने ना कालवणाची टेस्ट खरंच भारी येते. सुक्कं वांगंसुद्धा खूप भारी होतं, म्हणजे मी वांगच नाही बाकीचे पण खूप असतात ते आपले जे भाज्या त्यासुद्धा खूप भारी लागतात काळ्या कालवणाच्या. तर आणि हे बघा कलर पण खूप मस्त येतो कालवणाचा, टेस्टी लागते कालवण. आणि आता कसं श्रावण वगैरे चालू होतं आपल्याला, मग मटणाच्या कालवणाची क्रेविंग्ज येते, तर मग अशा काळ्या भाज्या जर आपण केल्या तर हा मसाला टाकून तर कालवणाची चव पण खूप भारी लागते. आता कालवण हे ना उकळून झालं तुम्ही बघितलं असेल, आणि कालवणाला उकळी फुटली की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भजे टाकायचे आणि थोडंसं नॉर्मली उकळून घ्यायचं. आधी आपण कालवण उकळून घेतलं, त्याच्यानंतर भजे पण आपले तळलेले असतात, त्याच्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नसते. खूप जास्त जर शिजवलं तर मग ते भजे एकदम त्याच्यामध्ये हे होतात. तर नॉर्मली शिजवायचं भजे टाकल्याच्यानंतर. आणि ही आमटी ना, भाज्याची आमटी खूप मस्त लागते, चपातीसोबत पण भारी लागते, बाजरीच्या भाकरीसोबत पण भारी लागते. तर इथे मी दोन्ही पण बनवलं होतं. पप्पांना चपाती लागते तर मग पप्पांसाठी चपात्या बनवल्या होत्या आणि आमच्या दोघांसाठी 2-3 भाकरी बनवल्या होत्या. आणि त्यातल्यात आमचा सकाळचा स्वयंपाक इतका उरलेला होता. सकाळी डाळ भात कोबी चपाती असं बनवलं होतं, पण पप्पा जेवणासाठी नव्हते तर मग तो सगळा स्वयंपाक तसाच होता. तर मग मी आज फक्त भाकरी आणि आमटी बनवली. लय भारी काकडी खाती आणि बाबाला म्हणती खा हाताने ते घालती वरून, आहे ना विरू. पण कॅमेरा चालू केला का आमचं सगळंच बंद होतं ऍक्टिंग. बरं मी बंद करते. हा बाबाला दे ना जेवणासोबत. कुठे हा का अजून अजून काय बनवते का? गरम करतील त्याच्यावर डायरेक्ट, मग भाजी होईल. असं सगळं फायनल केलंय स्वयंपाक. तसं खाणार नाही कोणी, पण ठेवते गरम करून आवडलं. शिळ्या पडल्या आज आमचा जास्त स्वयंपाक सकाळी जेवण. पप्पा बाहेर गेलते ना, आता मी जेवणार मस्त. आणि तरी विरा राहते व्यवस्थित म्हणून काय वाटत नाही, फक्त तिला वेळ द्यावा लागतो. तुझं एवढं झालं की मी दूध ठेवतो तापायला. दूध आणलेलं मस्त, आणि काकड्या पण आणलं. हे आमचे मित्र आहे त्यांनी दिल्या काकड्या, ती अजून देत होते, मी घेतलं नाही. म्हटलं कोण खात नाही आपल्या घरी ना, फेकून द्यायचं नाही का. तर चला आता ना मी जेवण करतो. आणि असं ना आज काय केलेलं आहे माहिती आहे का, त्या भाजीच्या आमटीला आहे ना आपली खलासणी वापरलेली घरातली है ना असो. तर खलासणीची भाजीचा कलर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा तुम्ही कलर पण आणि भाजी चवदार लागणार एकदम. मी तोपर्यंत दुकान लॉक करून येऊ का? तर आता आम्ही बसलो जेवायला. विरा चालू तिकडे डीजेचे गाणे बघत विरा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.